आवळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सावली पुण्यामध्ये आल्यापासून खूप वेळा अबीरची आणि सारंगची भेट झालेली असते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओवीलासुद्धा गुरुकुलमध्येच ॲडमिशन हवं असतं. त्यामुळे तिचंसुद्धा येणं जाणं गुरुकुलमध्ये आता वाढलेलं असतं. अमृताने ओवीच्या हट्टासाठी गुरुकुलमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर त्याच गुरुकुलवरती बऱ्याच जणांचा संबंध हा वेगवेगळ्या पद्धतीने येत असतो. तो कसा काय? तर इथे सारंग आणि त्याचबरोबर सुशीला आणि बबलू हे तिघेजणं गुरुकुलमध्ये भेटायला येत असतात. ते म्हणजे क्षमाला. कारण क्षमाचा आणि तिच्या नवऱ्याचा संसार वाचवण्याचं काम सारंग करत असतो आणि क्षमा तिथे काम करत असते. तिलोत्तमा, राजकुमार आणि मोनिका या तिघींना गुरुकुलाची जागा ही खरेदी करायची असते स्वतःच्या फायद्यासाठी. आणि इथे अमृता आणि ओवीला त्या गुरुकुलमध्ये ओवीचं ॲडमिशन करायचं असतं. तर अशा पद्धतीने आता सगळ्यांचा संबंध कुठल्या ना कुठल्या कारणांनी गुरुकुल बरोबर येत असतो. पण प्रेक्षकांनो, आता या सगळ्याचा संबंध जरी एकमेकांशी असला तरी सारंग आणि सावलीचा संबंध हा जन्मोजन्मांतरचा आहे. सारंगला सावलीला भेटून 8 वर्ष झालेली असतात. 8 वर्षांमध्ये दोघांचा काहीही संबंध नाही आहे. पण प्रेक्षकांनो, इथे आता गुरुकुलमध्ये अबीरमुळे आणि ओवीमुळे सारंग सावली एकत्र आलेले असतात. तर इथे अमृताची आणि सावलीची भेट होते. पण सावलीने सांगितलेलं असतं अमृताला की तुम्ही कुणालाही सांगू नका की मी गुरुकुलमध्ये आहे ते. पण तिलोत्तमा जगन्नाथला जेव्हा धमकवायला येते की तिला ही जागा खरेदी करायची आहे, तेव्हा मात्र जगन्नाथ त्या ठिकाणी सावलीला बोलावतो आणि म्हणतो, या जागेच्या मध्ये मी नाही आहे, तर ह्या जागेच्या मध्ये सावली आहे. आणि तेव्हा सावलीलासुद्धा नको नको ते शब्द तिलोत्तमाने वापरलेले असतात. ती म्हणत असते, तू का परत आलीस ग? माझ्या घराला उद्ध्वस्त केलंस. तुझ्यामुळे माझं घर तुटलं. तुझी काळी सावळी माझ्या घरावरती पडली आणि आतासुद्धा या जागेवरती कब्जा करून बसली आहेस का? माझ्या बिझनेससाठी ही जागा मला हवी आहे. तेव्हा सावली म्हणते की तुमच्यासाठी ही जागा फक्त एक बिझनेस असेल, पण माझ्यासाठी मुलांचं एक नवीन भविष्य घडवणारी ही जागा आहे. इथे कितीतरी मुलं संगीत शिकायला येतात, वाद्य शिकायला येतात आणि त्या मुलांचं नुकसान करून ही जागा मी तुम्हाला देईन असं वाटलं? कधीच नाही तिलोत्तमा मेंदळे, कधीच नाही. आणि तेव्हा इथे आता सावलीसुद्धा तिलोत्तमाला तिच्या भाषेमध्ये उत्तर देते. अमृता ओवीला जेव्हा भेटायला येत असते, तिला गुरुकुलमध्ये जेव्हा घेऊन येत असते, तेव्हा तिची भेट झालेली असते. पण सावलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मी इथे आहे हे कुणालाही सांगायचं नाही. त्यामुळे सांगितलेलं तर नसतं. पण ही गोष्ट आता तिलोत्तमाला कळलेली असते आणि जगन्नाथने मुद्दामूनच ही गोष्ट तिला सांगितलेली असते. आणि तेव्हा इथे आता तिलोत्तमा तिला म्हणत असते की काही झालं तरी तिलोत्तमा मेंदळे ही जागा खरेदी केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा सावली म्हणते, आणि काहीही झालं तरी मी ही जागा तुम्हाला देऊ देणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता इथे तिलोत्तमाला खूप जास्त राग आलेला असतो. सावलीची लायकी दाखवणाऱ्या तिलोत्तमाला सारंगने धडा शिकवलेला असतो. सारंग गेलेला असतो आपल्या इथे मुलाला अबीरला घेऊन फिरायला. सध्या तरी त्याला माहिती नाही आहे की अबीर त्याचा मुलगा आहे, पण नंतरला नक्कीच कळणार आहे. पण आता इथे एक अनोळखी जरी तो असला तरी अबीरचे तो खूप लाड करत असतो. त्याला तो इथे आता छान असं मुलाप्रमाणे उचलून घेऊन फिरायला घेऊन जातो. जेव्हा सारंग ओवीला त्या आता गुरुकुलमध्ये संगीतसाठी सोडून गेलेला असतो. सारंगने सुद्धा परवानगी दिलेली असते, म्हणून तेव्हाच अबीरची आणि त्याची पुन्हा एकदा भेट होते आणि सुपर हिरो सारंग अबीरला घेऊन फिरायला जातो. आणि तेव्हा तिथे तिलोत्तमा आलेली असते आणि तिलोत्तमा सावलीबरोबर वाद घालते आणि ही गोष्ट सारंगला समजते आणि तो तिलोत्तमाला सडेतोड असं उत्तर देतो. आणि मग काय, तिलोत्तमा तिथून निघून गेलेली असते आणि मग त्या ठिकाणी परत एकदा सारंग आलेला असतो
आणि तो म्हणत असतो की सावली, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. सावली म्हणते, पण मला तुमच्याबरोबर काहीच बोलायचं नाही आहे. तुम्ही इथे माझ्यासमोर तुमच्या आईला वाटेल तसं बोललात. तुम्ही ही गोष्ट आधी का नाही केलीत, तीसुद्धा चांगल्या पद्धतीने. तुमच्या आईसमोर माझी बाजू घेतलीत म्हणून मी इम्प्रेस्ड होईन असं तुम्हाला वाटलं असेल तर ते शक्य नाही आहे. तेव्हा सारंग म्हणतो, पण मला ते शक्य करून दाखवायचं आहे. त्यावेळेला ज्या गोष्टी घडल्या, चुकून घडल्या, परिस्थिती विचित्र होती. पण सावली, याआधी मी कधी तुझ्या बोलण्याला महत्त्व दिलं नाही का? मी नवरा म्हणून तुझ्या पाठीशी कधी खंबीरपणे उभा राहिलो नाही का? कधी तुझी साथ दिली नाही का? सांग ना. चुकून किंवा इथे भावनेच्या भरामध्ये तुझ्यावरती हात मी उगारला असेल, ती माझी चुकी झाली, मी त्यासाठी तुझी माफी मागतो. पण त्याच्या आयुष्यभरासाठी तू मला आता शिक्षा देणार आहेस का? ती म्हणते, मग काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? तो म्हणत असतो, माझ्याबरोबर घरी चल, माझी बायको म्हणून. ती म्हणत असते, काय म्हणालात? अहो, तुमचं तर लग्न झालं आहे ना, तुमची एक मुलगी आहे, आणि तरीसुद्धा तुम्हाला मला घरी घेऊन जायचं आहे. तेव्हा तो म्हणतो, काय काय म्हणालीस तू? माझं लग्न झालं आहे? तुला काय वेळ लागलं आहे का सावली? तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचार करेन असं वाटलं तरी कसं तुला? ती म्हणते, तुमच्याबरोबर एका बाईला मी बघितलं आहे. तो म्हणतो, ती सुशीला वहिनी आहे. तिचा संसार मी वाचवण्याचा प्रयत्न केला होता, पण तिचा नवरा एक गुंड माणूस आहे. जेव्हापासून तू मला सोडून गेलीस तेव्हापासून मी काही लोकांचे संसार वाचवलेत, काही लोकांचे संसार मी मोडू दिलेले नाही आहेत. त्यामुळे आतासुद्धा मी तुला तेच सांगेन की मी सुद्धा माझा संसार आता मोडत नाही आहे. तू चल माझ्याबरोबर. सावली तयार नसते, पण इथे सारंग आता स्वतःला सिद्ध करत असतो, आपली बाजू इथे सावलीला पटवून देतो. तेव्हा सावली म्हणते की मी आता एकटी नाही आहे, आपलं बाळसुद्धा आहे, आपला मुलगा अबीर. तेव्हा तो म्हणतो, आपला मुलगा अबीर, आणि घडलेली सगळी घटना ती आता सारंगला सांगते. तेव्हा तो म्हणत असतो की त्या वेळेला तुला जुळी बाळं झाली होती आणि काही गुंड लोक आपल्या मुलीला घेऊन गेली. ती मुलगी माझ्याकडे आहे सावली. त्याच तारखेला मला एक मुलगी भेटली होती जेव्हा तुझी डिलिव्हरी झाली होती, आणि तीच मुलगी ओवी आहे. तेव्हा इथे सावलीला खूप मोठा धक्का बसतो, पण तो सुखद धक्का असतो. आपली मुलगी जिवंत आहे आणि आपल्याच नवऱ्याकडे आहे हे समजल्यानंतर तिला खूप आनंद होतो. सारंगने खूप मेहनतीने इथे आता सावलीचे सगळे गैरसमज एक एक करून दूर केलेले असतात. त्याने इथे रोज रोज येऊन सावलीला इम्प्रेस केलेलं असतं, तिच्या मनामध्ये असलेला आपल्याबद्दलचा राग घालवलेला असतो, आणि शेवटीला फायनली ती आता सारंगला पूर्णपणे जरी माफ करत नाही, पण इथे ओवीसाठी आणि अबीरसाठी तिने सारंगला माफ करण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि मग काय, इथे तिच्या हातापाया पडून तिला शपथ वगैरे देऊन सारंग सावलीला मानाने मेंदळे कुटुंबामध्ये परत घेऊन येतो. इथे आता सावली घरामध्ये परत येणार नाही असा शब्द इथे दिलेला असतो, तो म्हणजे राजकुमार आणि तिलोत्तमाने. मोनिका म्हणते, ती सावली या घरामध्ये येता कामा नये, पण सावलीला मानाने ते सुद्धा सारंगने घरामध्ये आणलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जगन्नाथने सावलीला सांगितलेलं असतं की तू सारंगबरोबर परत त्या घरामध्ये जा, त्या घरामध्ये राहणं हा तुझा अधिकार आहे, आणि त्यामुळे झालं गेलं सगळं विसरून जा. मी असं म्हणत नाही की तू सारंगला लगेच माफ करून टाक, प्रयत्न कर आणि तू त्या घरामध्ये जा. तुझ्या मुलासाठी, तुझ्या मुलीसाठी तुला त्या घरामध्ये जावंच लागेल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ओवी, अबीर आणि सारंग या तिघांना आता बघितल्यानंतर सावली आपला इगो बाजूला ठेवते आणि ती सारंगबरोबर मेंदळे कुटुंबाकडे परत जायला तयार होते. पण इथे आता अमृताला तर आनंद होतो, पण त्या घरामध्ये राजकुमार, त्याचबरोबर तिलोत्तमा आणि मोनिका तिघेही खूप टेन्शनमध्ये येतात. मोनिका तिला घरातून बाहेर काढायला आलेली असते, तेव्हा सारंग तिच्या तोंडावरती तिला सडेतोड उत्तर देत तिथून तिला हकलून देतो आणि म्हणतो, पुन्हा माझ्या इथे आता बायकोला किंवा माझ्या मुलींना एक जरी शब्द बोललीस तरीसुद्धा माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल असं सांगितल्यानंतर इथे आता आल्या पावली मोनिका परत आतमध्ये निघून गेलेली असते. तर अशा रीतीने तिलोत्तमा आणि राजकुमार या दोघांच्या नाकावरती टिचून इथे आता सावली सारंगबरोबर मेंदळे कुटुंबाच्या घराचा उंबरठा ओलांडते. तो उंबरठा ओलांडून ती मानाने गृहप्रवेश करते.
तो मान सन्मान तिला सारंगने दिलेला असतो आणि त्याचबरोबर आपल्या 2 मुलांसहित इथे सावलीबरोबर सारंगने घराचा उंबरठा ओलांडत गृहप्रवेश केलेला असतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता अबीर आणि सावली या दोघांना तिलोत्तमा आणि राजकुमार यांच्या नाकावरती टिचून इथे आता सारंग आपल्या सावलीला मानाने घरामध्ये तब्बल 8 वर्षानंतर का होईना पण घेऊन आलेला असतो. तेव्हा सगळ्यात जास्त आनंद हा अमृता आणि ओवीला झालेला असतो. त्या दोघींच्या हातामध्ये फुलांच्या पाकळ्या असतात आणि इथे गुलाबाच्या पाकळ्या अबीर आणि सारंग या तिघांच्या अंगावरती टाकून त्यांचं छान असं जय्यत स्वागत करून त्यांना घरामध्ये घेतलेलं असतं. तर अशा रीतीने सारंग आणि सावलीचं स्वागत करून इथे सावली पुन्हा एकदा मेंढळींची सून म्हणून घरामध्ये आलेली असते.